नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. शहरातील विविध जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील राजकिशोर मोदी मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दत्ता सर्वदे मित्रमंडळ व रफिक गवळी व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी अतिशय सुंदर नियोजन केले होते. मजा करण्याची हे नाही, एक क्रांतीचा स्मरण आहे आणि जगाच्या क्रांतीला, जगाच्या गोरगरिबांना त्यांनी मार्गदर्शन केलं. अरे तुम्हाला जनावरासारखं वागवीत होते, तुम्हाला शेण मुक्त करायला लावित होते. तुम्ही या देशाच्या रेल्वे बांधता, तुम्ही या देशाच्या विहिरी खोदता, तुम्ही या देशाच्या विमान बांधता आणि तुम्ही या देशात एखाद्या उपऱ्या प्रमाणात राहता. आणि आता काय सुरू आहे? बाबासाहेबांना बघितलेलं स्वप्न जे आहे गणतंत्र भारताचं सामान्य माणसाचं लोकशाही तिला दरडीला नख देणाऱ्या ह्या शक्ती आज उभ्या राहिलेल्या आहेत. या जयंती दरम्यान भीमसैनिकांसाठी थंडगार रसना शरबत याचेही आयोजन करण्यात आले होते. जयंती उत्सव दरम्यान प्रत्येक नागरिक आनंदी असतो, परंतु पाऱ्याने शहरातील पाणी कमी होते. पाणी कमी होऊ नये यासाठी या शरबताचे आयोजन केले असल्याचे डॉक्टर राजेश इंगोले यांनी यावेळी बोलताना सर्वांना शुभेच्छा दिल्या. साधन पची पडे मद्यपान आणि तुका म्हणे अवघे सोंग ते कैसा पांडुरंग. रक्त नसलं तरी चालेल, परंतु तुमच्या डोक्यात मात्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि विचारच असणं गरजेचं आहे. एवढं विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध वक्तव्यही नागरिकांनी मांडले. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला केलेलं आहे. यासोबतच स्त्रियांना देखील जे संविधानिक हक्क आहेत, मतदानाचा हक्क असेल, हे देण्याचं काम विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे बाबासाहेबांचे उपकार हे फक्त एका जाती धर्मावर नसून बाबासाहेबांचे उपकार हे प्रत्येक जाती धर्माच्या लोकांवर समान आहेत. व्यासपीठावर पीपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी, सर्वच नगरसेवक, कार्यकर्ते, सामाजिक नेते यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या अंबाजोगाईच्या आसपास खेड्यापाड्यातील सर्व नागरिक, माता भगिनी, लहान मुलं या सर्वांची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आपल्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र आपल्या सोबत आहे. आपण बाबासाहेबांचे लेकरं आहोत. कायद्याचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे. या जयंतीला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये याची प्रत्येक नागरिकांना काळजी घ्यायची आहे. यावेळी विजय रापतवार यांनी उत्तम सूत्रसंचलन करून उपस्थितांचे आभारही दत्ता सर्वदे यांनी मानले. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती. महात्मा फुले झोपडपट्टी यांच्या वतीने इतरत्र खर्च न करता सर्वांना स्वादिष्ट खिचडीचे आयोजन करण्यात आले होते. जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षासह सर्व सदस्य व नागरिकांनी मोठे सहकार्य केले. राजकिशोर मोदी व सर्व नगरसेवक यांच्या हस्ते सर्व जयंती उत्सवाचे अध्यक्ष यांचाही सन्मान करण्यात आला. अतिशय उत्तम नियोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व शहरात जयंती दरम्यान पोलीस बंदोबस्त व रुग्णालयाच्या वतीने पथकही नेमण्यात आले होते. नगर परिषद व MSCBच्या वतीनेही कर्मचाऱ्यांनी मोठे सहकार्य केले. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.